नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना उद्भवणाऱ्या लंपी या रोगाबाबत आपण आज अधिक माहिती जाणून घेऊया। लंपी हा त्वचा विकार विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग असून जनावरांना ताप येणे, त्वचेवर आणि श्लेष्मल त्वचेवर वाढलेले वरवरचे फोड आणि 2 ते 5 सेंटीमीटरच्या एकांपेक्षा जास्त गाठी येणे हे या रोगाचे मुख्य लक्षण दिसून येते। संक्रमित जनावरांच्या पायावर सूज येते आणि जनावर लंगडते। या आजारामुळे बाधित जनावरांच्या त्वचेला कायमस्वरूपी नुकसान होते। या रोगाचा परिणाम अनेकदा तीव्र दुर्बलता, दुधाचे उत्पादन कमी होणे, निकृष्ट वाढ, वंध्यत्व, गर्भपात आणि कधीकधी यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होतो। या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर जनावरांना 106 अंश फॅरनहाइट पेक्षाही जास्त ताप येतो आणि तो साधारण आठवडाभर टिकतो। यावेळी सर्व कातडीवर गुठळीसारख्या गाठी वाढतात। या विषाणूची लागण झाल्यापासून 7 ते 19 दिवसांनी या गाठी वाढतात। गाठी येण्याबरोबरच डोळे आणि नाकातील स्त्रावही श्लेष्मल बनतो। त्वचेपासून सुरू झालेला हा आजार अगदी स्नायूंपर्यंत विस्तारू शकतो। हे घाव संपूर्ण शरीरावर, परंतु विशेषतः डोके, मान, कास, अंडकोश इथपर्यंतही पसरू शकतो। लंपीमधील त्वचेचे घाव झपाट्याने घालवलेही जाऊ शकतात किंवा ते कठीण गुठळ्यांसारखे कायमस्वरूपी एक खून म्हणून देखील राहू शकतात। गाठीच्या सुरुवातीच्या वेळी ते कापलेल्या भागावर क्रिमी राखाडी ते पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यातून द्रव बाहेर येतो। सुमारे 2 आठवड्यानंतर या गाठींमध्ये नेक्रोटिक सामुग्रीचा शंकूच्या आकाराचा मध्यवर्ती भाग दिसू शकतो। या व्यतिरिक्त डोळे, नाक, तोंड, गुदाशय, कास आणि जन्नेंद्रियांच्या श्लेष्मल त्वचेवरील गाठीमुळे विषाणूंचा प्रसार वेगाने होतो। देशी गायींवर या रोगाचा लगेचच परिणाम होतो। याशिवाय एचएफ आणि जर्सी यासारख्या पातळ त्वचेच्या विदेशी जनावरांच्या जातीही या रोगास सर्वाधिक संवेदनशील असतात। लंपीचा विषाणू रक्त, नाकातील श्लेष्म, अश्रू, वीर्य आणि लाळ याद्वारे एका पशुकडून दुसऱ्या पशुकडे प्रसारित होतो। हा रोग संक्रमित दुधाद्वारे दूध पिणाऱ्या वासरांमध्ये देखील पसरतो। लंपी विरुद्ध पुरेसे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अतिसंवेदनशील प्रौढ जनावरांना दरवर्षी लसीकरण केले पाहिजे। अंदाजे 50% जनावरांना लसीकरण केलेल्या जागी 1 ते 2 सेंटीमीटरची सूज दिसून येते, मात्र ही सूज काही आठवड्यातच ओसरते। लंपीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाने योग्य ते उपचार करून आपले पशुधन वाचवायचा प्रयत्न करायला हवा।